नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये मंडळी आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 8व्या म्हणजेच वृश्चिक राशीच्या ऑगस्ट 2026 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मंडळी, हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच सांगतो तसे आपल्या चंद्र राशी जन्म राशीनुसार असणार आहे. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम हे कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि त्यानुसार आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष संपूर्ण महिन्यावर. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्याचा आढावा घेणार आहोत. तर शेवटच्या भागामध्ये शुभ परिणाम या महिन्यातले वाढवण्याकरता कोणते करायचे आध्यात्मिक उपाय, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि हो मंडळी, आपल्या राशी आणि नक्षत्र याविषयीची संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ व त्याचबरोबर आपलं करिअर, उच्च शिक्षण, तसेच आपली नोकरी, कार्यक्षेत्र आणि व्यवसाय या संदर्भात कुंडली कसं करते मार्गदर्शन या माहितीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित केलेला आहे. या दोन्ही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली देत आहोत. अवश्य ते व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया हा ऑगस्ट महिना काय सांगतोय आपल्या वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ. हा मंगळ ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या राशीच्या 8व्या घरातून 8व्या स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे मिथुन राशीमधून. त्यामुळे आपल्या आरोग्याच्या संदर्भात हा महिना विशेष काळजी घ्या, काळजीने वागा असं सांगणार आहे. तसेच विद्युत उपकरणं, धारदार वस्तू, अग्नी, वाहन या संदर्भात सुद्धा आपल्याला काळजी घेऊनच या सगळ्या गोष्टी हाताळायच्या आहेत आणि राहायचं आहे. तसेच या काळामध्ये शरीरावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता सुद्धा हा मंगळ ग्रह दाखवत आहे, अर्थात आरोग्याच्या निमित्ताने. तेव्हा आपल्याला अवश्य काळजी घ्यायची आहे आणि अशा वेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला आणि पथ्य पाणी याला खूप महत्त्व द्यायचं आहे. लाभस्थानाचा स्वामी ग्रह आहे बुध. 5 ऑगस्टपर्यंत याच 8व्या घरातून तो भ्रमण करत राहणार आहे. त्यामुळे महत्त्वाचे व्यावहारिक निर्णय, कागदपत्रांची कामं, चर्चा, प्रवास, बँकेचे व्यवहार यामध्ये सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक व्यवहार पारदर्शकता ठेवायची आहे, नाहीतर नुकसान आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते आहे. 5 ऑगस्ट नंतर मात्र बुधग्रह अनुक्रमे भाग्य आणि कर्मस्थानातून पुढे गोचर भ्रमण करत राहणार आहे आणि याला रवी, गुरु आणि शुक्र या ग्रहांची साथ सुद्धा उत्तम मिळणार आहे. तेव्हा व्यवहाराची काही महत्त्वाची कामं असतील, सरकार दरबारची काही कामं असतील, गाठीभेटी, चर्चा, कागदपत्रांसंदर्भातली महत्त्वाची कामकाज ही अवश्य हातात घेऊ शकता पहिल्या आठवड्यानंतर आणि यशस्वी सुद्धा करू शकता. आर्थिक बाबतीमध्ये हा महिना अत्यंत लाभाचा राहणार आहे. आर्थिक सुबत्ता दाखवणारा ग्रह शुक्र हा या संपूर्ण महिन्यामध्ये लाभस्थानातून भ्रमण करत राहणार आहे. मात्र राशीला आलेला 8वा मंगळ ग्रह उतावळेपणा टाळण्याचा सल्ला देतो आहे. भावंडांच्या संदर्भात सुद्धा वादावादी होणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या असं मंगळ सांगतो आहे. शिवाय मानसिक स्वास्थ्य अतिशय सांभाळायचं, यासाठी काही गोष्टींकडे दुर्लक्ष, कानाडोळा केलेलं उत्तम राहील. दुसरा पंधरवडा नोकरदार मंडळींना अत्यंत उत्तम असणार आहे. तर व्यावसायिक मंडळींना आर्थिक बाबतीमध्ये मनासारखा जाणारा असणार आहे. यामुळे नवीन गुंतवणूक, जुन्या उधारी, उसनवारी यांची वसुली या कामांना अवश्य या महिन्यात प्राधान्य द्यायला बिलकुल हरकत नाही. शेतजमीन, मौल्यवान वस्तू, वाहन यांच्या खरेदीसाठी हा महिना शुभ राहील. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महिना मनासारख्या कामगिरीचा राहणार आहे. आपल्या आरोग्याचा विचार करता पित्त, ब्लड प्रेशर, उष्णतेचे आजार आणि काही जुन्या आरोग्याच्या समस्या असतील तर त्या संदर्भातही विशेष काळजी या महिन्यात मात्र आपल्याला काटेकोरपणे घ्यावीच लागणार आहे. तेव्हा खाण्यापिण्याचं पथ्य बिलकुल सोडू नका आणि योग्य डॉक्टरांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. संतती, विवाह, प्रॉफिट बुकिंग, गुंतवणूक, नावलौकिक, पतप्रतिष्ठा, मानसन्मान यासाठी हा महिना आपल्यासाठी मात्र शुभ परिणाम देणारा असणार आहे. मंडळी, आपल्याला सुद्धा अशाच रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून आम्ही पाठवलेली जी माहिती आहे ती शांतपणे समजून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा.
हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही अगदी आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन सहजपणे घेऊ शकता. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमीच दिलेला असतो. या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारामध्ये असाल तर हा महिना आपल्याला फायनान्स, FMCG, IT, फार्मा, इन्फ्रा, पेट्रोकेमिकल, स्टील, बँकिंग, लॉजिस्टिक या सेक्टरमध्ये फायदा दाखवतो आहे. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करायची आहे. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना अत्यंत शुभ राहणार आहे. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे, काही नवीन गुंतवणुकीचे पर्याय या मार्केटमध्ये शोधायचे आहेत, नवीन स्क्रिप्टवर काम करायचं आहे, तरी सुद्धा हा महिना अत्यंत लाभाचा आहे. तर मंडळी, ही होती महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम, म्हणजेच या ऑगस्ट महिन्यातलं मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेऊया थोडक्यात, परंतु महत्त्वाचं ते म्हणजे या संपूर्ण महिन्याचं दैनंदिन राशीफळ. त्यामुळे शुभ आणि अशुभ दिवस समजायला सोपं जाईल आणि या महिन्याचं आपण करू शकाल काटेकोर असं नियोजन. महिन्याची सुरुवात थोडी मिश्र स्वरूपाची राहणार आहे. 1-2 ऑगस्ट घरगुती गोष्टींमुळे थोडा मानसिक ताणतणाव निर्माण होताना दिसेल. त्यामुळे कामातील दगदग मात्र सांभाळायची आहे. मात्र भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी, विक्री आणि गुंतवणुकीच्या पर्यायांवरती काम करणं किंवा निर्णय घेणं यासाठी मात्र शुभ आणि लाभाचा राहणार आहे हे 2 दिवस. 3-4 ऑगस्ट पुढचे 2 दिवस विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार यांच्यासाठी अत्यंत शुभ असतील. त्यामुळे महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यूज, कॅम्पस प्लेसमेंट, प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक यासाठी अवश्य विचार करत असाल तर करू शकता, निर्णय घेऊ शकता. 5-6 ऑगस्ट आरोग्य आणि महत्त्वाचे निर्णय या 2 दिवसात अत्यंत काळजीपूर्वक घ्यायचे आहेत. व्यवहार आणि गुंतवणूक यामध्ये सांभाळून आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत. आपले प्रतिस्पर्धी आणि विरोधकांवरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. तर 7-8 ऑगस्ट पुढचे 2 दिवस विवाह, कोर्ट कचेरी, व्यवसाय या संदर्भात निर्णय घेण्यासाठी अत्यंत शुभ असतील. त्यामुळे महत्त्वाच्या गाठीभेटी, कागदपत्रांची कामं, मीटिंग, चर्चा अवश्य करू शकता. 9-10 ऑगस्ट हे पुढचे 2 दिवस पुन्हा एकदा आरोग्याची काळजी घ्या, धावपळ, दगदग कमी करा आणि वादावादीपासून स्वतःला जरा लांब ठेवा. कार्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेणार असाल तर सावधानतेने घ्या, अभ्यासपूर्ण पद्धतीने घ्या, टाळले तरी उत्तम राहतील. 11 ते 17 ऑगस्ट हे पुढचे 6 दिवस मात्र शुभ आणि अनुकूल असतील महत्त्वाच्या कामासाठी. धार्मिक, आध्यात्मिक कामासाठी हे दिवस शुभ राहतील. नवीन कार्य सुरू करणं, वडिलोपार्जित कामाला पुन्हा एकदा नवीन आकार देणं यासाठी हे दिवस अतिशय शुभ राहतील. मित्रपरिवार, वरिष्ठ अधिकारी मंडळी, घरातली वरिष्ठ मंडळी यांची उत्तम साथ मिळेल. नोकरदार मंडळींसाठी हे दिवस शुभ असतील. कार्याला भाग्याची साथ सुद्धा उत्तम मिळेल. 18-19 ऑगस्ट महत्त्वाची आर्थिक कामं सांभाळून करा. आरोग्य, आर्थिक खर्च यावर काटेकोरपणे लक्ष द्यावंच लागेल. मात्र परदेश गमन, इम्पोर्ट एक्सपोर्ट यासाठी हे दिवस शुभ राहतील. 20 ते 27 ऑगस्ट हे पुढचे 8 दिवस आनंद आणि उत्साह, समाधान देणारे आणि वाढवणारे दिवस असतील. नवीन कार्याची सुरुवात अवश्य करू शकता. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक विषयातील काही नवीन निर्णय घ्यायचे असतील, नवीन गुंतवणुकीच्या पर्यायांवर काम करायचं असेल, प्रॉफिट बुकिंग करायचं असेल, मौल्यवान वस्तूंची खरेदी किंवा त्यामधली गुंतवणूक करायची असेल तर अत्यंत शुभ आणि लाभाचे दिवस असतील. 28-29 ऑगस्ट घरगुती गोष्टींकडे लक्ष द्या. बारीक सारीक गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष करा, म्हणजे मानसिक त्रास कमी होईल. थोडा आध्यात्मिक बैठक वाढवा. मात्र घरासाठीच्या मौल्यवान गोष्टींची खरेदी यासाठी हे 2 दिवस शुभ राहतील. तर महिन्याचे शेवटचे 2 दिवस 30 आणि 31 ऑगस्ट पुन्हा एकदा विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार या मंडळींना अत्यंत शुभ दिवस असतील. तर मंडळी, ही झाली या ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्याकरता, आध्यात्मिक बाबतीमध्ये विचार करता गणपतीची आणि हनुमंताची उपासना आपल्याला जाणीवपूर्वक वाढवायची आहे. यासाठी रोज ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप 1 माळ अवश्य करा. तर संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष, हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र यांचं पठण अवश्य या महिन्यामध्ये रोजच्या रोज सुरू ठेवा. तर मंडळी, ही होती आपल्या वृश्चिक राशीची ऑगस्ट महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर करा. आवडला असेलच लाईकसुद्धा करा. मंडळी, चातुर्मास सुरू होतो आहे. आपले आध्यात्मिक आणि धार्मिक बैठक चांगली करण्यासाठी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोन पे करून
त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा आपण घरपोच मागवू शकता 151 रुपये फोनपे करून. हा ग्रंथ आबालवृद्ध, स्त्री पुरुष कुणीही या ग्रंथाचं वाचन किंवा पारायण करू शकतात. तसेच मंडळी, अष्टोत्तर शतनामावली 108 नावं संकलित केलीत विविध देवदेवता आणि महत्त्वपूर्ण ग्रहांची. हे सुद्धा पुस्तक आपण 151 रुपये फोनपे करून घरपोच मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विविध जप करण्याच्या असलेल्या माळा, तसेच विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात ठेवता येण्यासारखी जी काही बरीचशी यंत्र, त्यापैकी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी आणि हे धूप दीप पितळेचं अतिशय सुंदर असं पात्र, हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचे असतील तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. त्यामुळे असा हा ऑगस्ट महिना आपल्याला आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये धनुराशीची माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा अवश्य भेट द्या आपल्या चॅनलला. तोपर्यंत कळावे लोवाय असावा. धन्यवाद.